षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं सुमित राजीवडे गोलंदाजीच्या मार्क वरती 4 ओव्हरसाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा कालावधी असेल याची नोंद घ्या. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला लखन मैदानात आपण चेंडूला कव्हर करतायत आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळते ती एक सिंगल धाव. 5 षटकांची लढत आहे आणि या 5 षटकांच्या लढतीमध्ये जर पाहिलं तर 2 षटक ही पॉवर प्लेच्या बंधनामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मावळ तालुका तील असणारा खरं तर आपण पाहतोय गाव हाप मधील एक संघ जो माणुसकी वॉरियर्स दिवड. हो यावेळेस फुल टॉस बॉल, खराब चेंडू, नो बॉल आणि त्याच्यावरती रिव्हर्स विचिटचा एक शानदार प्रहार. अजिंक्य खैरे कॅप्टनच्या बॅट मधून येतोय चौकार. फलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूवरती अजिंक्य खैरे भरपूर समाचार घेताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. परत एकदा फुल टॉस, कट कॉपी पेस्ट, ऍक्शन रिप्ले मागच्या चेंडूचा आणि पुन्हा एकदा पंचांनी कळवलाय नो बॉल आणि त्याच्यावरती आलाय चौकार. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये या 2 चेंडूवर प्राप्त होतील आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 1 गडी बाद 13 धावा. षटक क्रमांक पहिलं सुमित राजीवडे अगोदरचे 4 चेंडू अप्रतिम हाताळले. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. एक गडी बाद धावफलकावरती 13 धावा मैदानाच्या आतमध्ये. दोन बिमर मैदानाच्या आतमध्ये आले आणि तदनंतर गोलंदाज बदलला गेला. उर्वरित चेंडू फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लखन हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स विचिटचा प्रयत्न, फ्रीचा चेंडू होता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लेग बाईटच्या स्वरूपात पंच त्या ठिकाणी कळवत आहेत. 1 धाव जी या चेंडूवरती प्राप्त होईल आणि त्या एका धावेनं संघाचा धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 14 धावा. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 खराब चेंडू, त्याच्यावरती 2 चौकार, 9च्या 2 अशा प्रकारे 10 धावा मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस देखील फुल टॉस, नो बॉल आणि त्याच्यावरती मात्र फलंदाज हरी पाडळे तुटून पडलेत. चेंडू जाऊन पोहोचतोय डीप लॉंग लेग सीमारेषा पार, येतोय दिमागदार षटकार. 6 धावा. खराब चेंडू मैदानामध्ये सातत्यानं फेकले जात आहेत आणि त्याच्यावरती खूप पुरेपूर समाचार जे फलंदाज घेत आहेत. प्रीहिटचा चेंडू लॉफ्ट केलं मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर्स मधून. फिल्डर चेंडूच्या खाली अमित कलेक्शन चांगलं करेल. तदनंतर जर पाहिलं तर या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. येस सर, नो बॉल. ओ हो नो बॉल मैदानाच्या आतमध्ये. नो +1 अशा 2 धावा या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळतील. छोटीशी टीम मीटिंग. येस सर, धावफलकावरती 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये.
एक गडी बाद धावफलकावरती 23 धावा मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका. मिड विकेट रिजनला फिल्डर विजय चेंडूच्या मागे येत आहेत. रनआउटचा चान्स दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय आणि याचबरोबर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये होत आहेत पळून पूर्ण. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. धावफलकावरती एक गडी बाद 25 धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत. एक फलंदाज शुभम सुतार मैदानाच्या आतमध्ये जरूर बाद झाले, परंतु अजिंक्य खैरे आणि हरी पाडाळे या जोडीने मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी चांगले योगदान दिले. गोलंदाजांकडून झालेल्या वारंवार चुका आणि त्या चुकांवरती घेतलेला पुरेपूर समाचार, एकूणच स्कोर कार्डवरती आपण पाहतोय मोठा बदल जो आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये असताना षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज होताना तयार होताना मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळतील. मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंड कडून षटक क्रमांक 2 मध्ये अमित सावळे हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या मार्कवरती कामगिरी करताना पाहायला मिळेल. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज त्यामधला शुभम लवकरात लवकर बाद झाले, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर हरी पाडाळे आणि अजिंक्य खैरे ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये कामकाज केले निश्चितच लाजवाब आहे. षटक क्रमांक 1 मध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच 6 चेंडूंच्या ऐवजी अधिकचे चेंडू जे मैदानामध्ये फेकले गेलेत, तब्बल 10 चेंडू फेकले गेलेत. त्यामध्ये नो बॉल देखील आपण पाहिले, 4 नो बॉल आले दरम्यानचा हा चेंडू. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये इनफिल्ड क्लिअर केले, फिल्डर कडून झालेली चूक आणि तदनंतर चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. येतोय अखिल मारुंजी चषकाचा ब्रँडेड चौकार, 4 धावा. या अजिंक्य खैरेच्या बॅटमधून आणि दरम्यान यावेळेस उसळी घेणारा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हरी पाडाळे ब्रँडेड स्ट्रोक सिक्सर. थँक्यू डुसे. एक गडी बाद 35 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि तदनंतर आलेली एक सिंगल. मुळशीच्या क्रिकेटवरती खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवणारा महाळुंगे क्रिकेट क्लब हा संघ, नुकताच पार पडलेल्या अनंता पाडाळे चषकामध्ये चॅम्पियन ठरलेला संघ, कासरसाई करंडकामध्ये सेमीफायनल खेळलेला संघ जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या सीझनला एक दर्जेदार फॉर्म मध्ये संपूर्ण टीम. आणि यावेळेस कमी केला चेंडू, रीड केलाय, ओळखलाय अजिंक्य खैरेने, मात्र चेंडू लॉप केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग फोडलाय. षटकार, 6 धावा. आणि तब्बल 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. अजूनही षटक क्रमांक 2 काही चेंडू इथे शिल्लक जरूर असणार आहेत. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सोडून दिलाय, लिफ्ट केलाय. पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये कळवत आहेत हा चेंडू डॉट असेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 42. या स्पर्धेतील पॉवर प्लेचा हायेस्ट स्कोर आपण जर पाहिला तर तो 44 आहे. तो रेकॉर्ड इथे मोडला जाईल का? 42 धावा धावफलकावरती चेंडू हवेत. निवृत्ती सावळे, चेंडूच्या खाली झेल सुटलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल, रनआउटचा देखील चान्स. फेकी मात्र इथे अतिशय साधारण आणि तदनंतर मिळतायत त्या 2 धावा. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 44 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त फटकेबाजी
गोलंदाजांकडून झालेल्या वारंवार चुका आणि त्या चुकांवरती खऱ्या अर्थानं केलेला भरपूर समाचार एकंदरीतच महाळुंगे संघासाठी मैदानाच्या आतमध्ये मोठा फायदेमंद ठरलाय. आणि स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर 22च्या सरासरीनं दावा आहे त्या तब्बल 44. श्रीकांत भाऊ बुचडे यांच्या संघ मालकीचा असलेला संघ श्रीराम प्रतिष्ठानचे असणारे अध्यक्ष खऱ्या अर्थानं श्रीकांत शेठ बुचडे, माणुसकी वॉरियर्स दिवड तालुका मावळ, तर दुसऱ्या बाजूनं महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे तालुका मुळशी, या दोन संघांमध्ये चालू असलेले हे तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुपर 6 मधील क्वालिफायरचा असलेला हा पहिला सामना. जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल, परंतु जो संघ पराभूत होईल त्या पराभूत संघाला संधी निश्चितच असणार आहे. दोन्ही संघांचा प्रयत्न असेल पहिल्या प्रयत्नामध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपण सेमीफायनल गाठावी. या सीझनला माणुसकी वॉरियर्स दिवड या संघाचा जर विचार आपण केला तर मुळशी तालुक्यामध्ये निश्चितच 2 स्पर्धा जे या सीझनला खेळलेल्या आहेत आणि दोनही स्पर्धेमध्ये फायनल पर्यंतचा प्रवास माणुसकी वॉरियर्स दिवड तालुका मावळ या संघाने देखील केलाय. त्यामुळे बेस्ट विरुद्ध बेस्ट अशा प्रकारे लढत आहे. अगदी जर आपण पाहिलं तर महाळुंगे संघ देखील या सीझनला भन्नाट फॉर्म मध्ये स्वयंभू रामेश्वर करंड बुकुमच्या स्पर्धेमध्ये आपण खऱ्या अर्थानं 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकावताना महाळुंगे संघाला देखील पाहिलं. अनंत पाडळे चषकामध्ये चॅम्पियन झालेत. याच मैदानावरती कासारसाईचा SP चषकचा उपविजेता महाळुंगे संघ ठरलाय. भव्य मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये होईल. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आता मात्र सज्ज होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ते टेम्पल एंड कडून सेकंड एंड कडून विजय सावळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती. दोन बीमर फेकल्या कारणाने मैदानामध्ये संघाचा प्रमुख गोलंदाज संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू सुमित राजवडे मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीत. वैयक्तिक 2 षटक कुठला गोलंदाज मैदानामध्ये हाताळेल ते देखील पाहणं अतिशय महत्वाची बाब आहे. विजय सावळे षटक क्रमांक 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. हरी पाडळे अजिंक्य खैरे ही जोडी भन्नाट फॉर्म मध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये असताना पहिला चेंडू लोवरफुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर समीर, प्रयत्न चांगला, चेंडू मात्र इथे फील्ड केलाय. पायसे अंतिम क्षणी निश्चितच चेंडू मैदानामध्ये स्थिरावलाय आणि याच बरोबर मिळतायत त्या 2 धावा. 2 धावांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. 46 रन 46 धावा ज्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेचा चेंडू बॅटर मात्र सोडून देत आहेत विकेटच्या बाहेर. मुख्य पंच संजय रानमळे सर कळवत आहेत हा चेंडू मैदानामध्ये असेल नो बॉल. यानंतर मात्र पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आतापर्यंत या इनिंग मध्ये जर आपण विचार केला तर तब्बल 5 नो बॉल हे माणुसकी वॉरियर्स दिवड संघाने फेकलेत. फ्री हिटचा चेंडू निडर होऊन हरी पाडाळे मैदानाचा पडे चेंडू लॉब करतायत. लॉंग मधून फिल्डर दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि तो पर्यंतच्या कालावधी मैदानाच्या 2 या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं तर धावफलकावरती 49 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. कव्हर्सला कुठल्याही प्रकारे फिल्डर तैनात नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये या वेळेचा चेंडू देखील जाईल सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत 4. टाळ्यांच्या गजरामध्ये निश्चितच स्वागत झाले. धावफलक मात्र 50 ओलांडते. 53 धावा या वेळेचा चेंडू हवेत आणि इथे मात्र जेल टिपला गेलाय. बडी मछली जाल में बिग विकेट गॉन. हरी पाडाळे होत आहेत बाद.
धक्का क्रमांक 2. यश कोळेकर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती यशनं सिंगल घेतले आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट होते. अफलकावरती जर पाहिलं तर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 54 धावा मैदानाच्या आतमध्ये. हरी पाडाळे मैदानाच्या आतमध्ये धुवाधार बॅटिंग करत बाद झालेत, परंतु अजिंक्य खैरे थांबायचं नाव घेत नाहीये. परिस्थिती कशी असू द्या, अजिंक्य खैरेची बॅट मैदानामध्ये तळपते आणि त्याच्यावरती खेळला जातोय रिव्हर्सचा एक शानदार षटकार. षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 60 धावा दफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी सन्मान्य सोपान शेठ खैरे, त्याचप्रमाणे मुरलीधर शेठ गायकवाड या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे. कुठल्याही फलंदाजानं अजिंक्य खैरे आणि यश कोळेकरनं जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 1000 रुपयांचे पारितोषिक जे या ठिकाणी असणार आहे. मान्यवरांचं मनापासून आभार. जवळ मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर 20 चा खरं तर आपण पाहतोय करंट रन रेट आहे. 20 ची सरासरी आहे. लॉफलकावरती 2 गडी बाद 60 धावा. या संघामध्ये आपण जर पाहिलं तर फिनिशरच्या भूमिकेमध्ये असलेला यश कोळेकर मागच्या सीझनला पाहिला, या सीझन मध्ये देखील खरं तर यश कोळेकर जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे. पहिला बॉल यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरच्या डोक्यावरतून फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर असलेला सॅमच्या जवळपास त्या ठिकाणी चेंडू पडला आणि मैदानाच्या आतमध्ये येते परत एकदा एक सिंगल. यश कोळेकर जास्तीचं काही तो करत नाहीये मैदानामध्ये. अजिंक्य खैरे भन्नाट फॉर्म मध्ये आहे, त्याच्या बॅटवरती चेंडू परफेक्ट मिडल होतोय. निश्चितच स्ट्राईक रोटेट करणं हे प्रामुख्याने महत्वाचं काम यश कोळेकर साठी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा अमित. यावेळेस चेंडू हवेत, फटका फसलाय, परंतु फिल्डर इनफिल्ड मध्ये आहे. चेंडू लॉंग लेगला डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. अजिंक्यच्या बॅट मधून येतोय आणखीन एक जबरदस्त प्रहार, चौकार. पासष्ट धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. परत एकदा यावेळेस देखील आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल अजिंक्य खैरेच्या बॅट मधून येतोय एक खणखणीत टोला षटकार. संघांचे समर्थक खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने मैदानावरती उपस्थित झालेत.
अभ्या कुठल्या संघाचे समर्थक तिथे त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळेल, कुठल्या संघाचे समर्थक थोडेसे नाराज जरूर होतील, कारण दरम्यान यावेळेस गॅप मध्ये फटका डीप मिड विकेट मध्ये अजिंक्यच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत चौकार, 4 धावा. मैदानामध्ये 12 चेंडूवरती 40 धावा. अजिंक्य खैरे काय जबरदस्त फलंदाजी करतायत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, संघाचं नेतृत्व करत असताना अलीकडच्या काळामध्ये अजिंक्य खैरे आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू हवेत, फटका फसलाय, परंतु नो मॅच लँड मध्ये त्या ठिकाणी चेंडू पडेल निर्मनुष्य जागा. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा मिळतायत त्या 2 धावा. दोफुलकावरती 77 धावा दोफुलकावरती आहेत. ज्या खेळपट्टीवरती ऍव्हरेज स्कोर आपण पाहिला जवळपास 60 ते 65चा 70चा आहे, तिथे 77 धावा दोफुलकावरती नोंदवल्यात. आणि अजूनही चौथ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आणि अजूनही शेवटचा 1 षटक, अर्थातच 7 चेंडूंचा खेळ जो मैदानामध्ये शिल्लक आहे. यावेळेस स्पर्धेत अजिंक्य खैरे जबरदस्त प्रहार, चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, येतोय एक खणखणीत षटकार. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळाचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणाशी सदा सहज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली. महाराष्ट्रावर प्रेमापार 4 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती जर पाहिलं तर धावा आहेत त्या तब्बल 83. 2 फलंदाज केवळ बाद झालेत. काय जबरदस्त बॅटिंग अजिंक्य खैरे करतायत. शेवटचे 6 चेंडू आता मात्र मैदानामध्ये या डावातील शिल्लक अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती मोठ्या विश्वासानं चेंडू त्या ठिकाणी सिद्धेश उर्फ पांडा सुर्वे या गोलंदाजाच्या हातामध्ये सोपावलाय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन जे निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. यश कोळेकर साठी जर पाहिलं तर निश्चितच स्क्वेअर लेग मिड विकेट मध्ये फिल्डर तैनात आहेत. लॉंगॉनला देखील फिल्डर जो मैदानामध्ये सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळेल. दोफुलकावरती धावा आहेत त्या 83 धावा. पुढे सरसावा त्यावेळेचा चेंडू, व्हॉट अ शॉट, यश कोळेकर, परंतु पंच या ठिकाणी कळवत आहेत इट्स डेड बॉल. मृत चेंडू पंचांनी कळवलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मैदानाच्या परिस्थिती उर्फ पांडा. यावेळेस मात्र चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ओहो हो, इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. पप्पू मुंगसे सर आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंच आहेत. निश्चितच तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय पाठवलाय, पाहूया तिसरे पंच काय निर्णय कळवत आहेत. मैदानाच्या मध्ये प्रतीक्षा असेल तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची. ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. डीजे शुभम अहो लांडग्या मोरे सेळ्या मेंढ्याची वळवळ, अहो लांडग्या मोरे सेळ्या मेंढ्याची वळवळ,
जाग्यावरती खेळ ग बाया जाग्यावरती खेळ 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 अहो लांडग्या मोहनचे आम्ही नाची वळी लांडग्या मोहनचे आम्ही नाची वळी जाग्यावर आहेत मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज न्यू बॅटर छोटा पॅकेट बडा धमाका रोशन चिवे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 83 रन 83 धावा फलकावरती पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज रनआउट झालाय. तदनंतर जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये इथे काय होतंय सिद्धेश उर्फ पांडा कलेक्शन करू शकला नाही. प्रयत्न होता स्ट्राईक रोटेट करण्याचा आणि मैदानाच्या आतमध्ये मिळते ती एक धाव. प्रेशर निश्चितच जो थोडासा सिद्धेश उर्फ पांडावरती जो पाहायला मिळतोय. क्वालिफायरचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ खऱ्या अर्थानं टॉप 4 मध्ये सेमीफायनल साठी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तीन गडी बाद 84 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र चांगला चेंडू अप्रतिम चेंडू मैदानामध्ये सिद्धेशने हाताळलाय. यावेळेस येतोय तो डॉट चेंडू धावफलकावरती. 84 धावा वैयक्तिक 15 चेंडू आणि 48 धाव्यांवरती अजिंक्य खैरे मैदानाच्या मध्ये खेळतायत. टीमचा स्कोर 84 वैयक्तिक अजिंक्य 48. यावेळेस रिव्हर्स विकेटचा प्रयत्न. फिल्डर मैदानाच्या मध्ये फार दूर वरतून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सॅम, परंतु इथे पाठलाग सुरू राहील आणि शर्यत जिंकेल चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. चौकार. फलंदाज तयार. यावेळेस रिव्हर्स विकेटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा येतोय तो डॉट बॉल. वैयक्तिक आपण पाहिलं तर चौकारानं निश्चितच अजिंक्य यांचं अर्धशतक पूर्ण झालंय. 17 चेंडूवरती 52 धावा अजिंक्य खैरे यांच्या बॅट मधून मैदानाच्या मध्ये आल्यात. तदनंतर येतोय तो डॉट बॉल धावफलकावरती 88 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये सिद्धेश 5वं अखेरचा अंतिम षटक तो मैदानामध्ये हाताळतोय. आतापर्यंत फक्त 5 धावा या षटकामध्ये आल्यात. शेवटचा बॉल आणि शेवटचा चेंडू सरळ बाटणं अजिंक्यनं लॉफ्ट केला डाऊन द ग्राउंड. आक्रमक प्रहार शेवटच्या बॉलवरती आलाय. एक जबरदस्त षटकार. 6 धावा.